नमस्कार मैत्रिणींनो, इन्स्टंट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत चिकन स्टेक व्हाईट सॉस सोबत। मी ब्रेस्ट चिकन असं कट करून घेतलेलं आहे। चला तर मग आपण त्याला मॅरिनेट करू। इथे मी लसूण घेतलेला आहे, थोडंसं आबडधोबड असं मी ठेचून घेतलेलं आहे। मग आपण साधारणतः 2 चमचे अंदाजाने तेल घालणार आहोत। त्यानंतर आपण 1 चमचा ते 2 चमचे काळे मिरी पावडर घालणार आहोत। आणि आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालणार आहोत। आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आता आपण 30 मिनिट ह्याला मॅरिनेट करून साईडला ठेवूया। चिकन मॅरिनेटसाठी आपण अजून एक सॉस बनवतोय। त्यासाठी घेतलेला आहे मी 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ऑरिगॅनो, साधारणतः अंदाजे 1 चमचा मी चीजी गार्लिक स्प्रेड करते। हे ऑप्शनल आहे, असेल तर घ्या, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही। 1 चमचा व्हाईट व्हिनेगर। आपण हे सॉस मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता असं सॉस आपला बनवून तयार झालेला आहे। अर्ध्या तासांनी आपण आपले जे चिकन ब्रेस्ट ठेवलेले आहे त्याला लावून 10 मिनिट परत ठेवणार आहोत। हे आपले 30 मिनिट मॅरिनेट केलेलं आहे। आता आपण ह्या लसूण पाकळ्या काढून घेणार आहोत आणि जे आपण हा सॉस करून घेतलेला आहे तो आपण लावून परत 10 मिनिट ठेवणार आहोत। असं आपण बनवलेला सॉस सर्वत्र एक समान लावून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता। आणि याला 10 मिनिट ठेवून द्यायचं आहे। चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आपण व्हाईट गार्लिक सॉस बनवून घेऊया। त्यासाठी मी थोडंसं बटर घेतलेलं आहे आणि बटर असं छान मेल्ट करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहे खूप सारं लसूण। यामध्ये बारीक चॉप करून घेतलेलं लसूण टाकलेलं आहे। लसूण जास्तीचं टाकायचं आहे। लसूण असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिटासाठी। यामध्ये घालणार आहे मी 2 चमचे मैदा आणि मैदा घातल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम मंद करायची आहे। असं छान एकत्र करून घ्यायचंय। लसूण आणि आपला मैदा एकजीव झाला पाहिजे, तुम्ही पाहू शकता। असं आपलं लसूण छान असं सोनेरी रंगाचं परतलं, त्यानंतर मी मैदा टाकलेला आहे आणि मैदा टाकून मी गॅसची फ्लेम मंद केलेली आहे। साधारणतः आपण 1 मिनिट आपला मैदा असा छान शिजला पाहिजे आणि गॅसची फ्लेम मंद केल्यामुळे आपला मैदा छान असा शिजून येतो। आता आपण यामध्ये साधारणतः 1 कप दूध ॲड करणार आहोत आणि असं छान मिश्रण एकजीव करणार आहोत। असं लो फ्लेमवर हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे। घालणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ, थोडंसं 1 चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा काळी मिरी पावडर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपला व्हाईट सॉस बनवून तयार झालेला आहे। आता मी थोडंसं याला
उकळून घेणार आहे आणि मग आपला हा सॉस तयार होईल. आपण असं सगळीकडून पॅनला तेल लावून घेऊया. माझ्याकडे ग्रिल पॅन नाही आहे, त्यामुळे हा पॅन घेतलेला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता. आपण आपले स्टिक फ्राय करून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनिट आपण हे स्टिक आपले फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण पलटून 5 मिनिट फ्राय करणार आहोत. आपली एक साइड तयार झालेली आहे. आता आपण हे पूर्ण पलटून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता आपली एक साइड फ्राय झालेली आहे. आपली एक साइड तयार झालेली आहे. आता आपण हे पूर्ण पलटून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता. आता याच पॅनमध्ये मी थोडंसं बटर ॲड करून थोडेसे व्हेजिटेबल फ्राय करून घेणार आहे. मी हे व्हेजिटेबल बॉईल करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये मी परतून घेणार आहे. यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आपण थोडंसं काळी मिरी पावडर घालणार आहोत. सर्व भाज्या आपण छान एकत्र फ्राय करून घेणार आहोत. पाहू शकता आपण की आपलं चिकन स्टेक बनवून तयार झालेलं आहे. खमंग असं आपलं चिकन स्टेक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. अगदी झटपट आणि मुलांनाही आवडते. असेच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत आपण भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.